हाय हॅलो नमस्कार. मी श्रमिका. सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आता बघा, आपण ही जी डिझाईन आहे ना, ही लाईव्हमध्ये घेतली होती. तर बघा, आता आपल्याला या डिझाईनमध्ये आहे ना, जांभळा कलर वापरायचा होता, पण आपल्याकडे नाही, म्हणून आता आपण येलोच कलर घेत आहोत. आहे ना डिझाईन, इथे एक आपण राऊंडमध्ये मध्यभागी एक फूल काढून घेणार आहे. तर इथे बघा, आपल्याला एक फूल घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण इथे एक फूल काढलेलं आहे. तर बघू शकता आपण, हे बघा, येलो कलर घेतलेला आहे. तर येलो कलर आपण काय करायचं, असं बॉटल, हे बघा, आणि इथे आहे ना आपण हे बघा, आहे ना, जवळजवळ दोन पाकळ्या करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला एकदा जमायला लागलं ना, तर आपण डिझाईनमध्ये हे बघा, आणि इथे आहे ना, आपण थोडासा ब्रश असा बुडवायचा, आणि हे बघा. तर आता आपण इथे आहे ना, व्हाईट कलर आहे ना, घेतलेला आहे बाहेर. हे बघा, आता आपण तसंच इकडनं करणार आहे. तर आपण हे जे दोन फुलं आहेत ना, या पद्धतीनेच केलेले आहेत. आता इथे पण बघा, आपण येलो कलर आहे ना, मध्यभागी देणार आहे. आता ही डिझाईन आहे ना, आपण ज्यावेळेस फुलाची पाकळी करतो ना, त्यावेळेस ब्रश असा गोल गोल फिरवतो. तर प्रत्येक डिझाईनमध्ये आपली टेक्निक वेगवेगळी असते बघा. ब्रश कसा फिरवायचा हे प्रत्येक फुलावर डिपेंड असतं. आपण कशा पद्धतीने कलर भरतो त्याच्यावर डिपेंड असतं. तर त्यामुळे आपल्याला डिझाईन आहेत ना, व्यवस्थित बारकाईने बघून शिकाव्या लागणार आहे. कारण पेंटिंग पण म्हणजे असं जेवढं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं बघा. तर बघा, इथे आपण आता येलो कलरचं फूल घेतलेलं आहे. अरे राम. तर मग आता आपण काय करणार आहे, आपलं आता हे येलो कलरचं फूल आहे ना, हे झालेलं आहे. तर आता आपण इथे बघा, या फुलाच्या इथे आहे ना, आपल्याला कळ्या काढायच्या आहे. सृष्टी मला फोटो. ना पहिले प्रत्येक फुलाची बघा अशी कळी काढून घेणार आहे. तर हे बघा, तुम्हाला मी पेनाने काढून दाखवायचं. हे बघा, या टाईप काढायचे आपल्याला. तर या टाईप आपण 4-5 घेणार आहे, वर एक घेणार आहे. तसंच आपण आता इथे पण तशाच घेणार आहे. हे बघा,
आणि याला पण आपण इथे टाकणार आहे. तर आपल्याला इथे अशा कळ्या घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर मग आपण इथे आपण डिझाईन आहे ना अशी एकदम हलक्या हाताने पेनाने ड्रॉ करून घेतलेली आहे. कारण मग काय होतं वेळेवर बघा मग लक्षात राहत नाही, त्यामुळे पहिले पेनाने ड्रॉ करून घेतलेलं बरं राहतं. की आपल्याला त्याच्यानंतर बघा इथे आपण एक पाकळी घेतलेली आहे, तर आपण इथे पण इथे किंवा इथे, तर आपण इथे घेऊया. त्याच्यानंतर याला इथे टाकणार आहे आपण. हे बघा, तर मी तुम्हाला आता डिझाईन अशी हलकी हलकी ड्रॉ करून दाखवलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आहे ना, हे बघा, आता आपण इकडनं डिझाईन करणार आहे ना, तर आपल्याला डिझाईन अशी सरकून घ्यावी लागते, म्हणजे अशा पोझिशनमध्ये न्यावी लागते. आणि हे बघा इथे तुम्हाला असा ब्रश करून घ्यावा लागतो. हे बघा इथे बरोबर असं टोक आलं पाहिजे. तसंच तुम्हाला याला इकडनं पण करावं लागतं. आणि येलो कलरचीच करायची आहे ना आपल्याला. हे बघा, तुम्ही बघू शकता. आपण आहे ना, म्हणजे ह्या ज्या डिझाईन आहेत ना पेंटिंगमध्ये बघा भरपूर प्रकार असतात. आपण आज हे राऊंडमध्ये फूल शिकलेलो आहे, आपण हे पण केलेलं आहे. तर आपल्याला बघा आता इथे थोडंसं वाढलं ना, तर आपण आता इथे येलो कलर देऊ शकतो. हे बघा, तर आणि आपल्याला माहिती आहे का डिझाईनमध्ये भरपूर म्हणजे हे बघा वेगवेगळे डिझाईन असतात. आणि पेंटिंगमध्ये पण आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही असतं. पण आपण काय करतो, आपल्याला वाटतं इझी आहे किंवा आपल्याला समजून जाईल, पण हे बघा ह्या गोष्टी आहेत ना प्रॉपर आपल्याला शिकाव्या लागतात. ब्रश वगैरे पकडायचा आणि डिझाईनला आकार वगैरे देण्यासाठी. हे बघा आपली आता ही इथे किती सुंदर डिझाईन दिसत आहे. तर आता आपलं आपण थोडासा व्हाईट कलर देणार आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि याला मध्यभागी पण आहे ना आपण इथे गोल राऊंडमध्ये आपला व्हाईट कलर करून घेणार आहे. थोडंसं ना व्यवस्थित आकार द्यायचा. हे बघा, तर आता इथे आहे ना आपण येलो कलर वापरणार आहे. थोडंसं हे फूल सुकू देणार आहे आणि मग आपण येलो कलरचा वापर करणार आहे. तर आता आपल्या इथल्या पाकळ्या झालेल्या आहे. आता आपण इथे बघा, आता आपण स्वच्छ ब्रश धुवून घेतलेला आहे. हे बघा, आपण असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ब्रश इथे स्वच्छ धुवून घ्यायचा. ब्रश असा स्वच्छ धुतला ना की आपण एक नॅपकिन घ्यायचा आणि नॅपकिनमधला हा ब्रश असा स्वच्छ पुसून घ्यायचा. नाही आता नाही दिसत. तर बघा असं इथे स्वच्छ पुसून घ्यायचं. आता आपल्याला ही डिझाईन करायची आहे. तर आपण आता इथे या डिझाईनमध्ये आपण ह्या कळ्या घेतल्या, आता इथे डिझाईन करायची आहे. तर आपण निश्चितच लाल कलर घेणार आहे आणि व्हाईट कलर वापरणार आहे.
लाल कलर घेतलेला आहे. ब्रश पूर्ण डीप करायचा आणि डीप केल्यानंतर हे बघा याला असं गोल करायचं. हे बघा त्याच्यानंतर इथे पण बघा तर बघा आपण इथे आहे ना छोट्या छोट्या पाकळ्या 0 नंबरच्या ब्रशनी करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आकार आलेला आहे त्यांना. तर आता इथे बघा आपण पहिले असा ब्रश मारून घेऊया. बरोबर आहे. मग परत याला असं मारून घ्यायचं. आणि तुम्ही आपण आता पेंटिंग शिकवणं सुरू केलेलं आहे तर लाईव्हमध्ये पण आपण काही पोर्शन घेत असतो आणि काही असं शिकवतो. तर तुम्ही लाईव्हमध्ये पण जॉईन करत चला. आणि आपल्याला आरीवर्कचं अजून आपलं राहिलेलं आहे पण आता पेंटिंग आपण विठ्ठल रुक्मिणीची घेतली तर त्यामुळे आपण आता बेसिक पेंटिंग शिकून घेऊ. आणि जे ॲडव्हान्समध्ये आहेत ना आणि आरीवर्कमध्ये पण पेंटिंग येतात बघा. तर आपण याच्यामध्ये बघा याला आपण पुंगळी वर्क वगैरे करू शकतो. आता ही पण आपली डिझाईन झालेली. आता आपण घेतला आहे आपला निळा कलर. आता निळ्या कलरनी पण आपण तसंच करून घेणार आहे. हे बघा आपल्याला जिकडे डिझाईन करायची ना तिकडे आपल्याला डिझाईन फिरवून घ्यावी लागते. आपण हे बघा इथे आपण त्याच्यानंतर याला पण इकडनं हे बघा आता आपण इथे व्हाईट कलर घेणार आहे. हे बघा थोडंसंच घेतलंय. हे बघा आपली आता ही पण डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर आता आपल्याला बघा ग्रीन कलरचा वापर करून आपण जे पानं घेतलेले आहेत ना ते डायरेक्टच करणार आहे. जशा आपण ह्या पाकळ्या केल्या ना त्या टाईपच आपण पानं डायरेक्टच काढणार आहे. पण प्रत्येक म्हणजे जो पानांचा जो शेप आहे जो आकार आहे तो वेगवेगळा राहणार आहे. त्यामुळे डिझाईन तुम्ही स्किप न करता बघा कारण प्रत्येक शेप जो आहे आणि शेडिंग वगैरे कोणत्या पानात घेतलेलं आहे कोणत्या पानात आपण घेणार नाही आहे. कोणाला तर आता आपली ही डिझाईन आहे ना तुम्ही बघू शकता खूप अशी सुंदर दिसत आहे. तरी पण आता आपण इथे पानं वगैरे काढणार आहे. तर आता आपण ग्रीन कलर घेणार आहे आणि थोडासा येलो कलर घेऊया. तर बघा आता इथे आपण ग्रीन कलरचे पानं घेणार आहे. तर आपण हा ग्रीन कलर
त्याच्यानंतर हा येलो कलर तुम्ही बघू शकता. तर आता आपण काय करायचं आहे, पहिले आपल्याला पानं कुठून, आता इथे जर पानं काढायची म्हटलं तर हे बघा, आपण बॉटलमध्ये पूर्ण ब्रश टाकलेला आहे, थोडासा असा असा करून घेतला आहे. आता इथे जर आपल्याला पानं घ्यायची तर हे बघा, त्याच्यानंतर इथे आपण पहिले आउटलाईन, आणि थोडंसं येलो कलर घ्यायचा. तर आता आपण इथे आहे ना, हे बघा असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला कुठे पानं घ्यायची आहेत, आपण थोडे वेगवेगळे पानं घेतलेले आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये. आता इथे बघा, हे बघा आता आपण इथे, आणि हे बघा ही जी कळी आहे ना, तर हिला आपण असंही करू शकतो. हे बघा,
आपण बघा पानांसाठी ग्रीन कलर आणि येलो कलर वापरलेला आहे आणि पानांचे आकारही आपण प्रत्येक जे वेल काढलेले आहे 3-4 तर त्यात प्रत्येक याच्यात वेगवेगळे आकार घेतलेले आहे। तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा, जर समजली असेल किंवा नसेल तर ते पण कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा ह्या पानांचा आकार वेगळा आहे। हा पान बघा खाली फुगीर आहे आणि वर बारीक आहे कोयरीसारखा। तर तुम्हाला पण म्हणजे हे जमण्यासारखं आहे, खूप काही किचकट नाही आहे आणि प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे। ब्रश कोणताही असेल 1-2 ब्रशमध्ये पण काम होते, असं काही जरुरी नाही की सर्व सामान लागतंच म्हणून। फक्त कलर महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित कलर वापरा, ॲक्रेलिक कलरचा वापर करा। आपली डिझाईन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे। इथे जे निळ्या कलरचं झालंय ना तर तिथे थोडी माझी म्हणजे कलरचीच बॉटल त्याच्यावरून गेली आणि कलर ओले असल्यामुळे तिथे थोडंसं मिस्टेक झालेलं आहे। तर ही तुम्हाला आवडली की नाही हे पण मला कमेंट बघा। ही डिझाईन जी आहे ना ही तुम्ही पंजाबी ड्रेसच्या टॉपवर किंवा बॉटमला किंवा स्लीव्जला किंवा नेकला पण करू शकता आणि हा दुपट्टा पण करू शकता। त्याच्यानंतर लाछा घागरा जे काय असेल ते तुम्ही पेंटिंग करू शकता, ब्लाऊजवर करू शकता। तुम्हाला जर हा पेंटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन डिझाईनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन शिकणार आहोत। धन्यवाद।